आयकॉन्स विनंती करतोय की आपण लवकरात लवकर राहुल तोरबोले लवकरात लवकर आपण मंडपासमोर हजर राहायचं. पुढच्या काही क्षणातच आपण सामने सुरू करणार आहोत. स्वप्नील म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. आपण आसनस्थ व्हायचं. पुढच्या काही क्षणातच आपण चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व 3 सुरू करणार आहोत. तसेच आपल्या सगळ्यांच्या वहिनी साहेब सोनाली म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत. कृपया मॅम आपण आसनस्थ व्हायचं आहे. हॅलो हॅलो सर्वांना सुप्रभात. आपण पाहतोय चुनाभट्टीमध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब आयोजित CPL अर्थात आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा चुनाभट्टी प्रीमियर लीग. पाहायला गेलं तर आज सीझन 3 म्हणजे पर्व 3 सुरू होत आहे आणि मला आनंद होतो की पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या एक परिक्रमा पूर्ण होते आणि या तिन्ही पर्वांसाठी मला ही स्पर्धा कव्हर करायची संधी मिळाली. जय भवानी स्पोर्ट्स क्लबचे त्या संदर्भात खूप खूप आभार. आपण पाहतोय CPL अर्थात चुनाभट्टीची सर्वात आवडती स्पर्धा. चुनाभट्टी म्हणजे मुंबईत असं मध्यवर्ती ठिकाण. त्या ठिकाणी क्रिकेट नेहमी चांगल्या मोठ्या प्रमाणात खेळलं गेलं. क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे वर्दी, क्रिकेटचे प्रेक्षक नेहमी पाहायला मिळाले. तर आज आपण पाहतोय 8 संघ, 8 संघमालक आणि 128 खेळाडू यांच्यातील द्वंद्व महायुद्ध रणसंग्राम याच ठिकाणी 11 आणि 12 मे रोजी आपण चुनाभट्टीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये या ठिकाणी अनुभवणार. थोड्याच वेळात उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ या ठिकाणी येत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर मी सर्व कर्णधारांना विनंती करतो की आपल्या संघाचा लाईनअप आपण करून घ्यायचं आहे. सर्व कर्णधार आपण आपणास विनंती करतो की आपण आपले सर्व खेळाडू या ठिकाणी लाईनअप करून घ्यायचे आहेत. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना शाखाप्रमुख अमोलजी खाडे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. त्यांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. तर CPL जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आपली अरे बोला चुनाभट्टी. क्या बात आहे. तर CPLचं पर्व आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 दिवस 192 देशामध्ये प्रसारित केली जाईल. याचा घर बसले देखील आनंद आपण मित्रपरिवार आपले आप्तेष्ट आपले लगते जिगर नूरे नजर यांना देखील आपण पाहण्यास ही स्पर्धा प्रवृत्त करू शकता. तर आपण पाहतोय या ठिकाणी संघमालक चुनाभट्टी फायटर्स संघाचे संघमालक स्वप्नीलजी म्हात्रे यांच्या हृदयाचे ठोके वाढतील की यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल हे येणारा काळ ठरवेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी अमोलजी खाडे क्रीडा ज्यांच्या माध्यमातून सामर्थ्य प्रतिष्ठान आयोजित मी मराठी प्रतिष्ठान गेली किती वर्ष 15 वर्ष ही स्पर्धा होते. अविरतपणे हा प्रवास त्यांचा सुरू आहे. तर विनामूल्य होणारी स्पर्धा यामध्ये तब्बल एक 48 संघांचा देखील समावेश या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. तर सातत्याने क्रीडांवरती आपण प्रेम करताय. आज 3रं पर्व सुरू होत आहे. काय सांगाल? थोडं तर आपण बोलतो करणार सर्वांना. ती वेळ येईल आपल्याकडे ज्यावेळी लोक पळून जातील माईक करून. तर स्वप्नील म्हात्रे या ठिकाणी उपस्थित. हृदयाचे ठोके वाढतील की चेहऱ्यावरती आनंद येईल हेच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गेली 2 पर्व आपण एन्जॉय केले जातात या ठिकाणी. 3ऱ्या पर्वामध्ये पदार्पण होत आहे.
आनंद होतोय की चुनाभट्टीमध्ये एक चांगला उत्सव आणि या खेळाला एक चांगलं स्वरूप प्राप्त होतोय. प्रीमियर लीग म्हणलं की 2008 पासून भारतामध्ये प्रीमियर लीगचं वारं व्हायला सुरुवात झाली. इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे 3 वर्षापासून प्रीमियर लीगचं वारं चुनाभट्टी विभागात व्हायला सुरुवात झाली. CPLचं तिसरं पर्व आपण पाहतोय. मी कोणत्या संघात दाखल होणार, माझ्या संघाचं टी शर्ट कोणत्या कलरचा असणार, माझ्या संघाचा संघमालक कोण असणार, माझ्या संघाचा संघ कर्णधार कोण असणार, इथपासून ते इथपर्यंत सर्वची उत्सुकता तुम्हा सर्वांना लागलेली असते. ती स्पर्धा आपण पाहतोय चुनाभट्टी प्रीमियर लीग. प्रीमियर लीग म्हणलं की विभागातील अनेक नवीन आणि नवख्या खेळाडूंना एक नामी संधी चालून आली असते की स्वतःला सिद्ध करायची. आज स्वतःला सिद्ध करा, उद्या आपोआप प्रसिद्ध व्हाल. तर या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांना देखील विनंती या ठिकाणी जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. आपण पाहतोय इंडिया आघाडी आणि मित्रपक्षांच्या उत्तर मध्य मुंबईच्या लोकप्रिय उमेदवार वर्षाताई गायकवाड या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. तरी ताई या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आलेल्या आहेत आणि तुम्हाला विशेष म्हणजे सांगतो की ताई देखील क्रीडाप्रेमी राहिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने क्रीडांचं आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर आज आपण पाहतोय की CPL. तर ताईंना देखील विनंती करतो की आपण ताई मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय उत्तर मध्य उपस्थित आहेत. संघ कर्णधारांना विनंती करतो की आपल्या लाईनअप करून घ्यायचं आहे आणि आपल्या प्रत्येकाचा आता आपला भारताचा तिरंगी ध्वज आहे. तर याचा कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची आपण सर्वांनी जाणीवपूर्वक काळजी घ्या. CPL आपण पाहतोय. तर सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लाईनअप करून घ्यायचं आहे आणि आपण गतवर्षीप्रमाणे आपण जी परंपरा आपली की मैदानाच्या चारही बाजूने आपण सराउंडिंग करून घ्यायचं आहे. अमित पाटील आपले कर्णधार असलेली टीम ह्या बाजूने जाईल. मैदानाच्या दिशेने आपण जे गतवर्षीप्रमाणे ते वळण घेतो ते आणि या ठिकाणी चुनाभट्टी पलटन्स आपली या ठिकाणी जाईल अशी. सर्वांनी लाईनअप करून घ्यायचं आपण पाहतोय या ठिकाणी सातत्याने तिसरं पर्व आपण पाहतोय. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य आणि फक्त सातत्य पाहायला मिळालं. मित्रांनो गेली 3 पर्व या स्पर्धेची होताना पाहायला मिळाली. एक यशस्वीरित्या स्पर्धा पार झाली. कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागला नाही. 192 देशामध्ये या स्पर्धेचं प्रसारण यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला गेलं तर आपण पाहतोय एका ठिकाणी पाहायला गेलं तर सातत्याने ही स्पर्धा होते आणि जय भवानी स्पोर्ट्स हबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. तर मी विनंती करतो की आपण लाईनअप जायचं आहे आपल्या मैदानाच्या मध्यभागी. या ठिकाणी शुभारंभ केला जाईल. तर लाईनअप करून घ्यायचं आहे. ज्यांच्या लोकप्रियत होते दिवसेंदिवस वाढ त्याच आहेत आपल्या वर्षाताई गायकवाड. या ठिकाणी त्या देखील उपस्थित आहेत.
आता टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं आहे. पर्व तिसरं याच्या उद्घाटन समारंभ या ठिकाणी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि इंडिया आघाडीचा लोकप्रिय उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित होता. तर ताईंच्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. थोडा क्रिकेटचा ताईंनी आस्वाद देखील घेतला आहे. खेळपट्टीचा देखील अनुभव ताईंनी घेतला आहे या ठिकाणी. तर ताईंचा देखील सत्कार आणि समारंभ जयभवानी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून गणेश पवार यांच्या शुभ हस्ते ताईंचा देखील सत्कार आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. तर 130 खेळाडूंच्या आधी एक खेळाडू खेळली आणि षटकार मात्र दिल्लीला गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस होते वाढ त्याच आहेत आपल्या वर्षाताई गायकवाड. आणि जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची सुनाबट्टी. तर गणेश पवार यांच्या शुभ हस्ते ताईंना देखील वर्षाताईंना देखील सन्मान चिन्ह आणि एक चुनाबट्टी प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर नारळ फोडतील मैदानामध्ये. राहुल तुमची नंतर मॅच आहे ना.
अभय थळी यांना विनंती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. सगळ्या टीम ओनर्सना विनंती आहे की ग्राउंडवर जायचं आहे. हा चेतन शिंदे जर इकडे यावे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतात अभय तळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. जय भवानी स्पोर्ट्स क्लब आयोजित चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व तिसरे या स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होते. तरी सर्व टीम ओनर्सला विनंती आहे की आपल्या टीम सोबत जाऊन उभं राहायचंय.
एक उत्तम क्रिकेटपटू सुद्धा राहिलेले आहेत. आऊ हे त्यांचं प्रेमाचं नाव आहे, तसं त्यांचं नाव अविनाश आहे. आपल्या संस्कृतीनुसार पहा मित्रांनो, खेळ किती महत्त्वाचा असला तरी दैव बलवत्तर असतं. आपले पंच आऊ यांनी पादत्राणे काढल्यानंतरच श्रीफळ फोडण्याचा मानस बांधलेला आहे. पुढच्या काही क्षणातच मित्रांनो चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व 3 आपण सुरू करत आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या काही क्षणातच मित्रांनो शनिवारची सकाळ, छान सगळ्यांचा नाश्ता झालेलाच असेल. आता जी मैदानात तुम्हाला 100-200 क्रिकेट रसिकांची गर्दी दिसते तीच काही तासांनंतर हजारोंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उद्या म्हणजे फायनलच्या दिवशी हीच गर्दी आवाक्याबाहेर गेलेली असते. याचं प्रत्यक्ष आपण 2 वर्ष पाहिलेलंच आहेत. तसेच 192 देशांमध्ये ही स्पर्धा आवर्जून पाहिली जाते. गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या परदेशातून. काही फेवरेट खेळाडूज इथे आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच प्रेक्षकांचे. आपला जो पॅटर्न आपण वापरतो तो 2 आयकॉन खेळाडू असतात आणि मग बाकीची पूर्ण टीम ही ऑक्शन स्वरूपात ओनर्स खरेदी करतात, जेणेकरून चुनाभट्टीतील 128 ते 130 खेळाडू इथे 2 दिवस फायनल पर्यंत मजल मारण्यासाठी त्यांची जो प्रयत्न चालू असतो तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. मित्रांनो, चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व 3 पहिला सामना लवकरच सुरू करतोय. चुनाभट्टी रॉयल्स विरुद्ध चुनाभट्टी टायटन्स. या संघांना विनंती करतोय की आपण पिचचा ताबा घ्यायचा आहे. बाकीच्या संघांनी शिस्तीत लाईनीत बाहेर यायचंय. एकदा चीयर करा सगळ्यांनी, स्वतःसाठी टाळ्या होऊ द्यात. जे 2 संघ पहिले भिडणार आहेत ते चुनाभट्टी टायटन्स आणि चुनाभट्टी रॉयल्स. बेस्ट ऑफ लक. पुढच्या काहीच क्षणात तसेच प्रत्येक टीमला लिस्ट दिली होती की तुमच्या प्लेइंग 11 मध्ये कुठले खेळाडू असणार आहेत. सो ती तुम्ही सबमिट करायची आहे. मित्रांनो, कृपया करून जो आपल्याकडे भारताचा झेंडा दिलेला आहे, प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे की त्याचा कुठलाही अवमान होणार नाही याची कृपया करून सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. अन्यथा तो प्लीज आमच्याकडे रिटर्न दिला तरी चालेल. बेटर तुम्ही आमच्याकडे रिटर्न द्यात. आपण झेंड्याचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याचं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पहिलाच सामना चुनाभट्टी किंग, माफ करा, चुनाभट्टी टायटन्स विरुद्ध चुनाभट्टी रॉयल्स पुढच्या काही क्षणात सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल उडवला जाईल.
गणेश पवार. नाणेफेकीचा कौल उडवला जातोय आणि नाणेफेकीचा कौल गोलाय कुठल्या संघाकडे? किंग्स टायटन्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो चुनावबट्टी टायटन्स. चुनावट्टी प्रीमियर लीग पर्व तिसरे पहिला सामना चुनावट्टी टायटन्स विरुद्ध चुनावट्टी रॉयल्स. नाणेफेकीचा कौल लागलाय तो चुनावट्टी टायटन्स या संघाच्या वतीने. गोलंदाजी क्षेत्ररक्षण चुनावट्टीचा के.एल. राहुल याचा इशारा. चुनावट्टी टायटन्स संघाने प्रथम निवडले ते क्षेत्ररक्षण. 5 षटकांचे हे सामने असतील. जर मी चुकत नसेल तर पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं असणार आहेत. याचं सगळ्या टीम्सने भान ठेवायचं आहे. चुनावट्टी टायटन्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि विरुद्ध असेल तो चुनावट्टी रॉयल्स संघ. हा संघ नक्कीच सांगायला आवडेल की एक क्रिकेटमध्ये बराच जर आपण इतिहास पाहिला तर काही सक्के बंधू आपल्याला क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळतात. अँडी फ्लॉर, ग्रँड फ्लॉर, मार्क वॉ, स्टीव्ह वॉ, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, तसेच चेतन शिंदे आणि अमोल शिंदे ज्या संघात गेल्या वर्षी होते चुनावट्टी रॉयल्स तो संघ विजेते संघ होता. पाहूया. आणि हे दोन्ही बंधू यावर्षी वेगवेगळ्या संघांमध्ये आहेत. पाहूया कोण जिंकतंय. चुनावट्टी प्रीमियर लीग पर्व 3 चुनावट्टी टायटन्स विरुद्ध चुनावट्टी रॉयल्स गतविजेता संघ. मात्र आपल्या पॅटर्नची ही जी कमाल आहे की गेल्या वर्षी जो संघ विजेता होता त्यात असणारे खेळाडू आणि यावर्षी असणारे खेळाडू यात पूर्णपणे तफावत आपल्याला पाहायला मिळेल. जर गेल्या वर्षीचा फोटो आपण त्या टीमचा पाहिला आणि यावर्षीचा फोटो पाहिला तर एखाद दुसरा खेळाडू सोडला तर सगळे खेळाडू हे वेगवेगळे असणार आहेत. कारण आपण जसं मगाशी सांगितलं की 2 आयकॉन प्लेयर्स आणि त्यानंतर बाकीचे पूर्ण टीम ही ऑक्शनच्या माध्यमातून बनवली जाते. सो चुनावट्टी टायटन्स या संघाने आपली लिस्ट आमच्याकडे द्यायची आहे. दोन्ही लिस्ट राहुल खेळाडूंची लिस्ट. चुनावट्टी टायटन्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चुनावट्टी टायटन्स या संघाला विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. 5 षटक 2 षटकं जी असतील ती पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील हे लक्षात ठेवायचं आहे. मी माईक सुपूर्द करतो तो आमचा सगळ्यांचा लाडका मित्र गणेश मगर ज्याच्या आवाजाची वाट 192 देश पाहत असतात चुनावट्टी प्रीमियर लीगच्या मार्फत. तो आमचा गणेश मगर. तर CPL अर्थातच चुनावट्टी प्रीमियर लीग. चुनावट्टी म्हणजे असं मुंबईचं असं मदर शहर ज्याला अनेक बाजूचे रस्ते जोडलेले आहेत. त्याच या चुनावट्टीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये
होते ती स्पर्धा अर्थात चुनाभट्टी प्रीमियर लीग. चुनाभट्टी म्हणलं की स्वदेशी मिल कामगारांची वस्ती. या वस्तीमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचं आयोजन अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय. कॅरम असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, त्या प्रीमियर लीगची. आणि या ठिकाणी पंचांची लिस्ट द्या ना मला. महेश मकवाना, रमाकांत पवार, राजेश ताळशिलकर. महेश मकवाना, रमाकांत पवार, राजेश ताळशिलकर. ओके. लास्ट ईयर के जैसे सेम रूल फॉलो होएगा. टीम लाइनअप करके जाएगा, लाइनअप करके आएगा. मैच खत्म होने वाला हैंडशेक करना है. हाँ एक है बैठा है. तर मागील वर्षीप्रमाणे जी प्रथा आहे आपली की टीम्स लाईनअपमध्ये आतमध्ये जातील, लाईनअपमध्ये बाहेर येतील. ज्याचं क्षेत्ररक्षण संपले तो लाईनअपमध्ये बाहेर येईल आणि ज्याची फलंदाजी क्षेत्ररक्षण सुरू होईल तो लाईनअपमध्ये आतमध्ये जाईल. तसंच मॅच संपल्यानंतर आपलं हस्तांदोलन म्हणजे खेळाडूचं प्रदर्शन केलं जाईल, एकमेकांना हस्तांदोलन केलं जाईल. आणि डगआउटमध्ये त्याच संघाचे प्लेयर्स फक्त बसतील. कृपया बाहेरून कोणत्याही प्रकारचा आवाज येता कामा नये. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आपल्या अंगावरती CPLचा टी शर्ट असेल किंवा जोपर्यंत ही स्पर्धा चालू आहे तोपर्यंत कोणत्याही खेळाडूने कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. असा जर खेळाडू कोणता आढळलाच तर त्याला त्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे बॅन केलं जाईल. आपण पाहतो ही स्पर्धा CPL जय भवानी स्पोर्ट्स क्लबचं आयोजन. तेच प्लेयर बसतील त्याच्या डगआउटमध्ये. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय सलामीचा सामना सुरू होतो. एका बाजूला चंद्रकांत बनगर यांचा चुनाबाई टायटन, दुसऱ्या बाजूला महेश चव्हाण अँड कंपनी अर्थातच अमोल खाडे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा चुनाभट्टी रॉयल्स, चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व तिसरं. चुनाभट्टी म्हणजे स्वदेशी मिल कामगारांची वस्ती आणि या कामगारांच्या वस्तीमध्ये आपण पाहतोय आज क्रिकेट ज्या पद्धतीने बहरलं गेलं आहे, खेळलं गेलं आहे, ज्या पद्धतीने क्रिकेटचा दर्दी आणि वर्दी इथला प्रेक्षक क्रीडा रसिक आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी स्वप्नीलजी म्हात्रे माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोशल मीडिया मुंबई समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना 171चे शाखा प्रमुख अमोल अंकुश खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सलामीचा सामना खेळला जाईल. तर आपण पाहतो ही स्पर्धा tenniscricket.liveच्या माध्यमातून 192 देशांमध्ये या क्रीडेचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी केले जाईल. मोठे मोठे नेते, राजकीय मंडळी असतील, बॉलिवूडचे कलाकार असतील, हे देखील घर बसल्या या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील. आपण पाहतोय चुनाभट्टी टायटन्स एका बाजूला आकाश ठाकूर, विनायक अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी रॉयल्स अर्थात सुयश पाटील आणि गणेश पवार यांचा संघ. सलामीचा सामना सुरू होतोय नाणेफेक जिंकून. तर या ठिकाणी चुनाभट्टी वॉरियर्स या संघाचे संघमालक श्रीपाद मदन खानोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक राजकीय व्यक्तिमत्व, मुंबई कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. चुनाभट्टी आपण पाहतो एका बाजूला चुनाभट्टी टायटन्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी रॉयल्स, एका बाजूला महेश चव्हाण, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत मनगर. तर या ठिकाणी CPLचा आस्वाद घेताना पाहायला मिळतील. सलामी सामना सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहतोय पंच लाभलेत ते या क्रीडा स्पर्धेला महेश मकवाना, रमा पवार आणि राजेश ताळशिरकर. तर हे 3 पंचांचं त्रिकूट आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेवरती 2 दिवस एक काटेकोर पद्धतीचं पालन त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून देखील चांगले निर्णय या ठिकाणी घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. tenniscricket.liveच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा एक आनंद आस्वाद आपण घेऊ शकतो. 192 देशामध्ये यूट्यूबचं एक माध्यम आलं. यूट्यूबच्या माध्यमातून एक लाईव्ह स्पर्धा केली जाते. एक चांगलं आयोजन या ठिकाणी चुनाभट्टी प्रीमियर लीगचं आपण पाहतोय दरवर्षी एक सातत्य. तर फिल्डिंग सजवायचं आहे. आकाश ठाकूर प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीच्या फलंदाज आपल्याला एका गोष्टीचं लिमिट आहे, त्या लिमिटच्या आतमध्येच एक टाईम लिमिट आहे. त्या टाईम लिमिटच्या आतमध्ये आपल्याला षटकं संपवायची आहेत याची नोंद घ्या. सलामीचा सामना सुरू होतोय. सलामीचे फलंदाज मैदानात धाडायचे आहेत. चुनाभट्टी टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. विकेटपट्टी पाहायला गेली ते दोन्ही बाजूने समान विकेटपट्टी पाहतोय. तरी पाहायला गेलं तर माझं ज्या पद्धतीने विवेचन आहे, विश्लेषण आहे, यामध्ये आजच्या दिवसामध्ये खूप धावा बनतील. बॅट्समनसाठी खूप काही आहे पण बॉलरसाठी खूप काही कमी आहे. आणि तेच आता सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. IPLमध्ये देखील मोठ्या तब्बल 250 धावा होताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे तुम्हाला पाहायला गेलं तर क्रिकेट बदललं आहे, क्रिकेट फास्ट झालं आहे. ज्याप्रमाणे एक दिवसीय सामन्याचा स्कोअर T20 सामन्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. 288 असेल, 272 असेल, ते देखील चेस होताना पाहिलं. सुरू करायचा सामना, सलामीचा सामना सुरू करायचा आहे. सलामीचे बॅटर्स मैदानात येतील.
सलामीचे बॅटर्स मैदान दाखल होत आहेत. सलामीचा सामना सुरू होतोय. एका बाजूला आकाश ठाकूर अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज मैदान दाखल होतोय. एका बाजूला अमृत कोटेकर, दुसऱ्या बाजूला निमेश राणे. क्या बात आहे. हे दोन बॅटर मैदान दाखल झालेत. तर क्षेत्र संजूचं पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. तर सामना तर 5 षटकांचा सामना असेल. येणारे 2 दिवस आपण या स्पर्धेचा एक मनमुराद आनंद तुम्ही आम्ही सर्वजण याची देही याची डोळा हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि स्पर्धा सुरू होतीये. एकदा टाळ्यांच्या कडकड 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 कडकडाट झाला पाहिजे. या ठिकाणी विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या स्पर्धेसाठी. ओके, तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय या सामन्याचा दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न जय भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून केला जातो. तर यावेळी थर्ड अंपायरचं प्रक्षेपण या ठिकाणी अंपायर्स पंच स्वतः करतील. रिव्ह्यू देखील पंच कोणत्याही प्रकारचे प्लेयर्स या ठिकाणी घेणार नाहीत. आपण पाहतोय सलामीचा बॅटर्स मैदान दाखल झाले. एका बाजूला चुनाभट्टी रॉयल्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी टायटन्स. एका बाजूला महेश चव्हाण, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत बनगर यांचा चुनाभट्टी टायटन्स. 2 संघमालक, 2 बलाढ्य संघमालक यांच्यामध्ये ही होणारी लढत. सलामीचा सामना मैदानाच्या आतमध्ये CPL पर्व 3. आपण पाहतोय चुनाभट्टीचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सज्ज आहे. गेले 2 दिवस या स्पर्धेचा आस्वाद आनंद मनमुराद याची देही याची डोळा हा सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवू याच्यामध्ये ती शंका नाहीये. तर या ठिकाणी पंचाला आपले मुख्य पंच आपण पाहतोय महेश माकवान, राजेश तुळशीकर असतील पंचांच्या भूमिकेमध्ये. रमा पवार हे देखील पंचांच्या भूमिकेत असतील. सलामीचे बॅटर्स मैदान दाखवलेले. पहिलं षटक मित्रांनो हाणामारी षटक ज्याला म्हणू शकतो आपण, पॉवर प्लेचं षटक सुरू होत आहे. खूप काही असेल तर एकदा टाळ्यांचा कडकडाट होतोय. पहिला श्री गणेशा या स्पर्धेचा होतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होणारी स्पर्धा आणि पहिला चेंडू पराग जुवाडकर या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिलाच एक बॅटचा फक्त हवेशी संपर्क झाला, परंतु चेंडूशी मात्र काही झाला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू सांगता होतीये. पहिला चेंडू एक अचूक टप्प्याचा लाईन अँड लेंथ पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे सरसावले होते. पाहतोय पहिला चेंडू तरी एक अतिरिक्त या ठिकाणी सोने पे सुहागा फुलर लाईन चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आला. मनीष नाईक चेंडू आणण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. एका धावेने स्पर्धेचा शुभारंभ श्री गणेश या ठिकाणी आली. पहिली धाव अमृत कोटेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 1 धावा. तर निमेश राणे आणि अमृत कोटेकर सलामीचे बॅटर्स मैदान दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पराग जुवाकडे पहिला चेंडू पाहायला गेला तर अतिशय टप्पा घेतला, वळण घेतलं. चांगलं क्षेत्ररक्षण साधवण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला डीप स्कोर लेगच्या दिशेने, परंतु चेंडू थेट जाऊन शरीराचा वेध घेतला. निर्धाव चेंडू सांगता होते. 3 चेंडू आणि 1 धावा बिनगडी बाद. आपण पाहतोय मैदानाचं समीकरण. भिरकावण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बांगडी फोडण्याचा प्रयत्न होता, परंतु एक बॅटचा फक्त हवेशी संपर्क झाला, परंतु चेंडूशी मात्र काय झालं बॅट बॉलने सरळ वेध घेतलाय तो शरीराचा. याही फुलटा चेंडू होता. बांगडी फोडण्याचा प्रयत्न केला. मनीष नाईक यांच्यामधून थोडी चुकी झाली, परंतु या ठिकाणी नवनीत धुमाळ उपस्थित फेकी करतील. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात यशस्वीरित्या. 2 धावेचा प्रयत्न होता, 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या. बूंद बुंद सागर भरताय. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या अनेक दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये एकेरी आणि दुहेरी धावा ह्या अनेक वेळा येताना पाहायला मिळतील. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार घेताना देखील संघ पाहायला मिळतील. जावेद मैदानाच्या आतमध्ये एक चांगला
Hello. Hey. Hey, check. Hey. Hey. Hey, check. Hey. Hey. Hey, check. पुढचा सामना पलटण आणि टायगर्समध्ये दोघांच्या कॅप्टनला बोलव, त्यांना लिस्ट द्यायचे, प्लेअरचे नावं लिहून आपल्याला रिटर्न द्यायचे. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडूने उंची गाठली, केला आघात आणि थोडी चुकी झाली आहे. या ठिकाणी झेल सुटलाय. मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतं, परंतु या ठिकाणी झेल जरूर सुटलाय. या ठिकाणी मानस शेळके याच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला, परंतु चेंडूने उंची गाठली, केला आघात आणि थोडी चुकी झाली आहे. या ठिकाणी झेल सुटलाय. मित्र 50च्या वरती या ठिकाणी पाहतो आपण त्यांना देखील, ते देखील या ठिकाणी हा देखील उत्साह त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश ठाकूर सेफ हँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिला गडी बाद झाला. या ठिकाणी अमृत कोटेकरला माघारी परतावं लागतं. केला आघात, झाला बरबाद. या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा जरूर इरादा होता, परंतु मनसुबा फसला. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश ठाकूर सेफ हँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हातामध्ये चेंडू विसावला. या ठिकाणी सोहागा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता मैदानात येतोय जो बॅटर ज्याच्या माध्यमातून गेल्या स्पर्धेमध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश झालं होतं. तेरे हर वार का पलटवार हूं मैं युवीने केलता आता गणेश पवार हूं मैं, गणेश पवार हूं मैं, गणेश पवार हूं मध्ये एक डावखुर होतं. ते सरळ फलंदाज, आक्रमक अंदाज ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो तेच गणेश पवार मैदानाच्या दाखल होत आहेत. धावसंख्या झाली आहे ती दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आली ती 5 धावा, 1 गडी बाद. तर होणारा सामना असेल चुनाभट्टी पलटण आणि चुनाभट्टी टायगर्स या दोन संघामध्ये सामना होईल. एका बाजूला अभय थळी यांचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला विजय तांडेल यांचा संघ असेल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये ती शीट आहे, प्लेअर शीट, ती घेऊन जायची आणि त्यावरती नावं नोंदवून द्यायची. तर सामना सुरू असताना जी मिडल इनिंग असेल त्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. ज्यावेळेस मॅचच्या देशाने पहिला गडी नवनीत धुमाळ यांना यश मिळालंय. चांगला एक चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावरती यश संपादन केलंय. या ठिकाणी पाहतोय आपण गणेश पवार मैदानात दाखल झालाय. आपण पाहतोय डावकुऱ्या त्याचा तेच तर फलंदाज या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. फुलरलन चेंडू होता, एक ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, अचूक टप्पा टायमिंग पाहायला मिळालं, चेंडूचं अचूक पिचिंग पाहायला मिळालं, परंतु मोठा फटका मारण्याचा इरादा होता. बॅटचा जरूर संपर्क हवेशी झाला, परंतु चेंडूशी मात्र काही झाला नाहीये आणि निर्धाव चेंडू सांगता होते. एक मित्रांनो, वय वर्ष 50 असून आणि पॉवर प्लेचं षटक सुरू असताना देखील एक चांगलं या ठिकाणी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा भिरकावण्याचा चेंडू प्रयत्न केला गेला, परंतु एक चेंडूनी या ठिकाणी चांगला पिचिंग नवनीत धुमाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. एक गडी जरूर टिकलाय. त्यानंतर गणेश पवार आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मनसुबे फसतात, इरादे पस्त होत आहेत, स्वतःवरची किंचित नाराज होत आहेत. परंतु मित्रांनो, क्रिकेट चुनाभट्टी पलटण आणि टायगर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण समालोचक कक्षाकडे यायचंय. हो, यावेळी चेंडूनी उंची गाठली आहे, दुरी गाठण्या चेंडू असफल ठरलाय, बॅटची कडा घेतली आहे आणि या ठिकाणी गणेश पवार माघारी परत आहेत. क्या बात आहे, एक चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. केला आघात, झाला बरबाद, ही स्थिती पाहायला मिळाली. चेंडूनी उंची गाठली, परंतु दुरी गाठण्या चेंडू असफल झाला आणि नवनीत धुमाळ यांना मोठा मासा जाळ सापडलाय. जाळ जरूर टाकलं होतं, विणलं होतं, एक चांगली मानसिकता तयार केली होती. पकडायला गेले, सुरमई हाती आली पापलेट, हीच परिस्थिती पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. गणेश पवारला माघारी परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. गणेश पवारची जागा भरून काढून नवीन बॅटर मैदान येत आहेत, त्याचं नाव आहे पारस मोकल. मित्रांनो, प्रॉपर क्रिकेटिंग टायमिंग शॉट्स असतील पारसच्या माध्यमातून कधीच तुम्हाला पाहायला गेलं तर एक चांगला ऑफसाईड दिशेने फटके पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये जो चांगले फटके खेळू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे ते फटके खेळण्याची, तोच पारस मोकल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हॅलो, आज चेंडू समाप्त झाले, धावसंख्या झाली ती
स्वतः चेंडूवरती आली. नवनीत धुमाळ चेंडू आणण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं षटक ज्याच्या माध्यमातून हाताळला गेला तोच नवनीत धुमाळ, पुराणे चावल ज्याला म्हणू शकतो. ओव्हर 40चा खेळाडू, वय वर्ष जवळपास पाहायला गेला तर चुनाभट्टी पलटन्स आपल्यास विनंती करतो की आपली प्लेयर शीट असेल ती घेऊन जायची. चुनाभट्टी पलटन्सचे कर्णधार या ठिकाणी आपल्यास विनंती करतो की आपली शीट घेऊन जायची आहे. राहुल थोरबोले आपल्यास विनंती करतो की आपली प्लेयर शीट या ठिकाणी घेऊन जायची आहे. तर 2 षटके साऊंड धावसंख्या झाली आहे ती 5 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी अमृत कोटेकर नावाचा पहिला धक्का, सैतान माघारी परतला मैदानाच्या बाहेर. त्यानंतर गणेश पवार, आक्रमक गणेश पवार यांना देखील मैदानातून बाहेर जावं लागलं. मित्रांनो, नवनीत धुमाळ यांनी चांगलं यश मिळवलं, यश संपादन केलंय. आणि यावेळी आता डावकुराचा गोलंदाज येतोय वैभव धामनसकर. मित्रांनो, पाहायला गेलं तर डावकुराचा तेज गोलंदाज पाहायला गेलं तर अर्षदीप सिंग सध्याच्या घडीला इंडियाच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतो. आपल्याला खलील अहमद हा रिझर्व्ह प्लेअर म्हणून पाहायला मिळतो. एका बाजूला पाहायला गेलं 2008च्या विश्वचषकामध्ये आरपी सिंग आणि इरफान पठाण यांचा जलवा आपण पाहिला. लेफ्ट हँड तेज तर्रार गोलंदाज वैभव धामनसकर थोडंसं स्वतःला हाताच्या कलाईमध्ये मोडतात. मुस्तफिजुर रहमान यांच्यासारखी गोलंदाजी स्टाईल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर निमेश राणे आणि पारस मोकल हे नवीन बॅटर वयवर्ष 20 ते 25 वयोगटातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांसह धावसंख्या झाली ती 5 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर मंचावर उपविभाग प्रमुख अभय थळी यांचा संघ चुनाभट्टी टायगर्स हा देखील पाहायला मिळेल. हो हो हो, फुलटा चेंडू होता परंतु एक चांगला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हो हो हो, क्या चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण आकाश ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मित्रांनो, चेंडूला ट्रॅव्हल केला होता परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आकाश ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आकाश ठाकूर जोच खेळाडू आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित जी स्पर्धा झाली होती समीर सावंत स्पर्धार्थ, त्या स्पर्धेतला पहिला मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू म्हणजे आकाश ठाकूर. सायकल जिंकली होती मॅन ऑफ द सिरीजची. पाहतोय सोने पे सुहागा फुलर लाईन चेंडू होता, लोअर फुलटॉस होता परंतु मिड विकेट स्टेशनने ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी आकाश ठाकूर आले, फेकी गेली, धावसंख्या झाली ती 7 धावा. या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी हो या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि विकेटचं पतन, खेळाडू बाद. क्या बात, एक चांगली स्टाईल पाहायला मिळाली. पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये निमेश राणे माघारी परतलेत. परंतु आता मात्र येतोय सितारा सुयश पाटील. मित्रांनो, काय चाफेगली संघाकडून सातत्याने लीड फ्रॉम द फ्रंट, कप्तान चलपडा सीना तान सुयश पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. कृपया आपणास विनंती आहे की 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची, आपल्याला 5 षटकं संपवायची आहेत. प्लीज कर्णधारांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि टॉस होईल, नाणेफेकीचा कौल केला जाईल. चुनाभट्टी पलटन्स आणि टायगर्स अर्थात अभय थळी यांचा संघ एका बाजूला आणि विजय तांडेलचा संघ यांच्या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मिड इनिंगच्या मध्ये यायचं आहे. या ठिकाणी धक्के जरूर लागलेत परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळाला जास्त काही महत्त्व नसतं. जे काय असतं ते वर्तमान काळ असतं. क्रिकेटमध्ये भूतकाळ खूप कमी काळासाठी असतो, जास्त काही नसतं तुमच्यासाठी. खूप काय असतं ते वर्तमान काळ असतं. या ठिकाणी चांगले फटके जरूर मारायचे आहेत. या ठिकाणी अडचणीत सापडले चुनाभट्टी रॉयल्स हा संघ. या ठिकाणी अमोल खाडे थोडेसे चिंतित, थोडेसे व्यतीत पाहायला मिळतात संघाच्या कामगिरीवरती. परंतु मित्रांनो, ही प्रीमियर लीग स्पर्धा आहे, या लीगमध्ये तुम्हाला कधीही कमबॅक करायची संधी मिळू शकते. पाहतोय वैभव धामनसकरला यश मिळाले परंतु आता मात्र आलाय तो लीड फ्रॉम द फ्रंट सुयश पाटील. मित्रांनो, मागच्या 2 हंगामामध्ये सुयश पाटील देखील एक दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. हो हो, हे चाळी चांगला चेंडू होता, एक आकुळ टप्प्याचा चेंडू होता. खूप टायमिंग दिला होता चेंडूला परंतु एक मोठा फटका मारायचा इरादा होता कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये परंतु केवळ एका धाव्यावरती समाधान मानावे लागेल. धावसंख्या झाली ती 8 धावा. एका पहिले 3 गडी माघारी परतलेत. अमृत कोटेकरला माघारी परतावं लागलं. त्यानंतर गणेश पवार, एक विस्फोटक गणेश पवार हा देखील स्वस्त माघारी परतला. त्यानंतर या ठिकाणी निमेश राणे एक्स्ट्रा कव्हर्समध्ये चेंडू मारण्याच्या मोहामध्ये माघारी परतलेत.
या ठिकाणी पारस मोगलला पाहतोय आपण. हो यावेळी फुलटा चेंडू होता परंतु एक मोठा फटका मारत होता. बॅटची कडा घेतली आहे परंतु एक धाव जरूर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हुलकावणी दिली होती परंतु एक चांगलं फेकी पारस माफ करा. हेच म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय आहे? क्रिकेटने आपल्याला नाव दिले, क्रिकेटने आपल्याला गाव दिले, क्रिकेटने आपल्याला प्राण दिलाय, प्रतिष्ठा दिली आहे. प्रत्येकाला एक आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं एक साधन पाहायला मिळालं. तर सुरुवातीच्या दशकामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीची स्थापना केली होती कारण की लोकसमूहामध्ये एकत्रीची जागृत व्हावी. परंतु आता आजकाल क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन होतं आणि या स्पर्धांचं खूप ठिकाणी प्रीमियर लीगचं आयोजन होतं. आपण पाहायला गेलं तर यावेळी एक चांगला चेंडू होता परंतु यार क्या बात आहे, जाळं विकलं होतं परंतु बॅटची कडा घेतली. क्या बात आहे, वैभव धामनसकरला यश मिळते आणि पारस जुवासकर जातात. सेफ हँड मध्ये चेंडू जातो. आयोजन सातत्याने असतो. मी या वर्षी करत असलेली 4थी प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. एका बाजूला गेलं तर कामगार नगर प्रीमियर लीग झाली, महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली, कट्टा प्रीमियर लीग झाली आणि आता करतोय ती चुनाभट्टी प्रीमियर लीग. सुयश पाटीलला माघारी परतावं लागले, 4 गडी जरूर माघारी परतलेत परंतु वैभव धामनसकरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे क्या बात आहे. अचूक टप्प्याची लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली, कुठल्याही प्रकारची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि आता मात्र सुयश पाटील जागा भरून काढणारे नवीन फॅटर मैदान येत आहेत जयेश कानडे. मी सुरुवातीला म्हणालो होतो की या स्पर्धेमध्ये बॅट्समनसाठी खूप काही असेल परंतु या 3 षटकानंतर सांगू शकतो की मित्रांनो खेळपट्टी ही दोन्ही बॅटर आणि बॉलर दोघांच्या फेवरमध्ये असेल. फलंदाज आणि गोलंदाजांना ही खेळपट्टी मदत करेल. पाहतोय या ठिकाणी चुनाभट्टी टायगर्सचे संघमालक अभय अविनाश थळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर इथून होणारा सामना पुढचा त्यांचा देखील असेल. ते देखील या क्रीडा स्पर्धेचे दर्दी आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा संघ एक चांगली कामगिरी करेल याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत नाहीये. जावेत मॅचच्या दिशेने अक्षय तुरे येतात गोलंदाज चुनाभट्टीचा. भुवनेश्वर कुमार ज्याला म्हणू शकतो मित्रांनो स्लोअर वन नकल बॉल. वेळ पडली तर अगदी फ्लाईट देखील देतात चेंडूला. वेळ पडली तर एक ब्लॉकल चेंडू एक लेझर गायडेड मिसाल यॉर्कर त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. तेच अक्षय तुरे मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय हो यावेळी मात्र थोडंसं स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू होता. बॅटनी चेंडूने हलकं वळण घेतलं आणि पारसच्या च्या शरीराचा वेध घेतला. निर्दोष चेंडू सांगता होते. धावसंख्या झाली होती 11 धावा जरूर झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 4थं षटक मार्गस्थ आहे. हो यावेळी फुलरने चेंडू होता परंतु एक डिप स्कोरला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. मानस आले चेंडूवरती, तत्पूर्वी घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि झालाय प्रयत्न परंतु मित्रांनो थोडीशी चुकी झाली आणि या क्रिकेटमध्ये चुकीला मात्र माफी नाही. जिथे 1 धावा होत्या तिथे जवळपास 3 धावा या ठिकाणी अंकित केल्यात. क्या बात आहे. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. क्या बात आहे. एक पूर्ण इनिंग मध्ये पाहायला गेलं तर हो यावेळी मात्र एक फुलरला चेंडू पाहायला मिळाला. एक फ्लाईट पाहायला मिळाली. या फ्लाईट चेंडूमध्ये काय होतं कदाचित एक मोठा फटका जरूर येत असतो परंतु विकेटचे देखील चान्सेस असतात आणि एक चकवा ज्याला म्हणू शकतो तोच पाहायला मिळाला. मित्रांनो पापलेट हलवा खायला दिला होता परंतु खाता आला नाही. डायरेक्ट उठले आणि श्रीखंडपुरीवर जाऊन बसले. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण एक
ओहो यावेळी पुन्हा एकदा बॅटची काटा जरूर घेतली, तत्पूर्वी घेतलेली एक धाव. ओहो यावेळी थोडीशी चुकी झाली आहे मित्रांनो. या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असं वाटलं की टीम ऑस्ट्रेलिया क्षेत्ररक्षण करते, परंतु नंतरच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर आता असं वाटतंय की कदाचित अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान क्षेत्ररक्षण करतंय मैदानाच्या आतमध्ये. 192 देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जाते. कृपया टॉस का बॉस वरून जे पण खेळाडू असतील त्यांनी आपण कृपया ती बसण्याची जागा नसून ती बाजूलाची जागा आहे तिथे बसू नका विनंती करतो. सागर कावनकर, संदेश धुळेकर आपण सगळ्यांना विनंती करतो की कृपया तिथून उठायचं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रीडा स्पर्धेचं आयोजन चुनाभट्टीमध्ये, जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची चुनाभट्टी. आणि या चुनाभट्टीमध्ये चुनाभट्टी म्हटलं की मुंबईत असं मध्यवर्ती शहर ज्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन गेली 3 वर्ष. हो यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर चेंडू जरूर टटवलाय, तत्पूर्वी घेतलेली एक धाव. वैभव धामनसकरांनी फेकी केली, तत्पूर्वी घेतलेले 2 धावा. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जरूर वाढली, धावसंख्या झाली ती 18 धावांवरती. क्या बात आहे. एक चांगलं षटक अक्षय तुरेच्या माध्यमातून गेल चुनाभट्टीचा भुवनेश्वर कुमार ज्याला म्हणू शकतो. पलटन्स कृपया विनंती करतो की आपली लिस्ट द्यायची आहे. पलटन्स चुनाभट्टी पलटन्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होत. आकाश ठाकूर लीड फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतं. नवनीत धुमाळ असतील, डिस्कोरला खड्या उभ्या असतील. या ठिकाणी ब्लॉक खोदून काढलाय चेंडू, परंतु डान्सिंग डाऊन द ग्राउंड केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक चांगली फेकी काय बोलतोय वैभव धामनसकर, एक चांगली फेकी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर नवनीत धुमाळने प्रभावित केलं या सामन्यामध्ये, वैभव धामनसकरने प्रभावित केलं, पराग जुवाटकरने पहिलं षटक प्रभावित केलं. एक चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. 4 षटके सामना धावसंख्या झाली ती 19 धावा. 4 गडी बाद 19 धावा. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ जरूर झाला. या ठिकाणी नंतरचा सामना होईल तो अभय थळी यांचा संघ चुनाभट्टी टायगर्स. अभय थळी देखील पाहायला गेलं तर क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे वर्दी आहेत. स्वतः देखील क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळलेले गेले आहेत. सातत्याने पाहायला गेलं तर संध्याकाळी 5 वाजता त्यांना अभय थळी मैदानात कुठेतरी असतात, हेच पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात थोडी जबाबदारी वाढल्यामुळे क्रिकेट जरूर कमी झालंय, परंतु स्वप्नील म्हात्रे आणि समीकरण हे पाहतो आपण, क्रिकेटचं समीकरण पाहतो. आणि या ठिकाणी श्रीपाद खानोलकर आपण पाहतोय, त्यांचा वॉरियर संघ गतवर्षी पहिल्या सीझनला मी देखील त्या संघाचा हिस्सा होतो, परंतु समालोचक कक्षामध्ये होतो. जाऊत मॅचच्या दिशेने आपण पाहतोय येतोय गोलंदाजी मार्कवर वैभव धामनसकर. संघासाठी 5वं आणि व्यक्तिगत 2रं षटक घेऊन येतोय वैभव धामनसकर. मी विनंती करतो की राहुल तोरबोरे चुनाभट्टी पलटन्स ज्या 2 संघांमध्ये सामना होईल त्या दोन्ही संघाची एक प्लेयर शीट आणि टॉस साठी आपण सज्ज व्हायचंय. आपणास सातत्याने विनंती करतोय मी, कृपया स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटी फॉलो कराव्या लागतील आपल्याला, नाहीतर आपल्या संघाला भुर्दंड भरावा लागेल. या ठिकाणी व्यक्तिगत 2रं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. ओहो यावेळी बिर्र काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु मोठा षटका मारण्याचा इरादा होता, परंतु मनसुबा फसलाय. चेंडूने डायरेक्ट वेध घेतलाय शरीराचा, निर्दोष चेंडू सांगता होती. धावसंख्या झाली ती 19 धावा. मित्रांनो 4 षटका सामन्यात धावसंख्या झाली ती 19, जवळपास 3 माफ करा 4.5 या सरासरी धावसंख्या खोदल्यात. ओहो यावेळी फुलटा चेंडू पाहायला मिळाला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड केला, आघात झाला बरबाद. या ठिकाणी विकेटचा पतन, खेळाडू बाद. खेळाडूंचा ज्याप्रमाणे संजय गोयंका यांनी राहुलचा समाचार घेतला होता,
यावेळी पुन्हा एकदा मुफ्का चंदन मिलराय चंदन किसमेर नंदन फुकट ते पौष्टिक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धावांची सांगता होते. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 20 धावा. मित्रांनो, क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. त्या कशा आल्या, कोणत्या स्वरूपात आल्या, याला काहीच महत्व नाहीये. हो, यावेळी फुलटा चेंडू होता, परंतु क्या बात आहे, होता शॉटचं पूर्णपणे वर्णन झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा डीजे या ठिकाणी चालू करू नका, आपणास विनंती करतो. या ठिकाणी जयेश कांडे धाव घेण्याच्या मोहात चोरटी धाव करण्याचा प्रयत्न होता, परंतु चोर पकडला गेला आणि त्याला बुरुजांना भरावं लागलं. तंबूच्या आसऱ्याला परतलाय. या ठिकाणी पाहायला गेला तर डीजे आपणास विनंती करतो की आपण शॉटचं वर्णन झाल्याशिवाय डीजे वाजवायचा नाहीये. मी आपणास विनंती केली डीजे, त्याप्रमाणे डीजे वाजवायचा आहे. समीर मात्र यांनी आल्याला एक षटकार जरूर ठोकून काढलाय. वैभव दामनस्करवरती हल्ला जरूर केलाय. यावेळी फुलरलेन चेंडू पाहायला मिळाला. एक मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार पडली आणि धावसंख्या झाली ती 28 धावा. या ठिकाणी शेवटचा चेंडू, पहिल्या सामन्यातील शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगमध्ये शेवटचा चेंडू पाहतोय आपण. धावसंख्या झाली ती 28 धावा. 6 गडी जरूर बाद झालेत. समीर मात्र यांची बॅट तळपली आहे. पुराणे चावल हो, यावेळी बॅटची कडा घेतली आणि एक ट्रॅव्हल स्लेप हँड विनायकच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅटची कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षक विनायक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि धावसंख्या झाली ती 28 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असेल. मित्रांनो, मोठ्या मोठ्या धावसंख्या देखील चेस होताना पाहायला मिळतात, परंतु छोट्या छोट्या धावसंख्येमध्ये देखील एक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. हेच मैदानात पाहायला मिळतं. पुढील 2 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आपण. एका बाजूला राहुल थोरबोले असतील, दुसऱ्या बाजूला नाणेफेकीचा कौल केलेला टॉस का बॉस. या ठिकाणी विनंती करतो की मी अमोलजी काडे यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. तर नाणेफेकीसाठी यायचंय. एका बाजूला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चुनाभट्टी पलटन्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी टायगर्स. या ठिकाणी पाहतोय एक चांगली धावसंख्या झाली. 30 चेंडू आणि 29 धावा करायच्या आहेत. मोठ्या मोठ्या धावसंख्या देखील चांगल्या होताना पाहायला मिळतात आणि छोट्या छोट्या धावसंख्येमध्ये देखील एक चांगला सन्मानजनक स्कोर अगदी शेवटच्या चेंडू देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला कौल जरूर केला जातो. एका बाजूला राहुल थोरबोले असेल, चुनाभट्टी पलटन्स, दुसऱ्या बाजूला अक्षय कदम नेप्या. मित्रांनो, चुनाभट्टी टायगर्स विरुद्ध पलटन्स. एका बाजूला विजय तांडेल यांचा पलटन्स, दुसऱ्या बाजूला टायगर्स. अभय थळी यांचे वाघ या ठिकाणी मैदानात उतरलेत. तर नाणेफेकीचा कौल अमोल खाडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय.
चे शाखा प्रमुख या ठिकाणी अमोल अंकुश खाडे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या माध्यमातून देखील मी मराठी प्रतिष्ठान आयोजित सामर्थ्य प्रतिष्ठान आयोजित आता संघर्ष उदय सामर्थ्य निर्माण करतो, ज्या संघटनेचं हे टॅगलाईन आहे त्याच्या माध्यमातून देखील एक विनामूल्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होते. गेली 15 वर्ष ज्या स्पर्धेचा अविरतपणे प्रयत्न या ठिकाणी अमोल खाडे आणि महेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये केला जातो, तीच ही स्पर्धा, त्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलो एक उत्तम राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अमोल खाडे यांचा नेहमीच नावलौकिक स्वरूप पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये. टॉस का बॉससाठी या ठिकाणी सगळे प्लीज नाणेफेकीचा कौल या ठिकाणी अमोल अंकुश खाडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. CPL अर्थातच चुनाभट्टी प्रीमियर लीग पर्व तिसरं आपण पाहतोय, परंतु मित्रांनो क्रिकेटचं प्रेम आपलं तसूवरही कमी होत नाहीये. नाणेफेकीचा कौल जरूर केला जातो. CPL एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल, आणि हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला माझ्या राहुल थोरपोरे असेल, दुसऱ्या बाजूला अक्षय कदम नेप्या यांना देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव सांगायचं इकडे, फलंदाजाचं नाव. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. कृपया सामना सुरू नका करू, नाणेफेकीचा कौल होतोय. टेल. तर या ठिकाणी राहुल थोरबोले यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. राहुल, काय सांगशील, काय निर्णय असेल तुझा? आम्ही पहिली फिल्डिंग करू. तर खेळपट्टीच्या मध्येतून पहिली इनिंग झाली पाहायला गेली तर कशा पद्धतीने खेळपट्टी खेळताना पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. किती धावा रोखण्याचा, कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करेल आपण? कमी 40 ते 45 धावात आम्ही रोखण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. एका बाजूला अक्षय कदम ज्याच्याकडे क्षमता आहे मित्रांनो, चुनाभट्टीच्या बाहेर जाऊन देखील चुनाभट्टीचा क्रिकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अमित कौरी नंतर ज्या खेळाडूकडे क्षमता आहे मित्रांनो, रिव्हर्स फटका त्याचा बादशाह ज्याला म्हणलं लागतो तो नेप्या अक्षय कदम या ठिकाणी उपस्थित. नाणेफेक जरूर हरलात, परंतु आता फलंदाजी करायची आहे. काय स्कोर असेल, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50-60 जे पण अजून म्हणजे बॅटिंगवर डिपेंड आहे. नक्कीच आपल्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल संपला, आपण सर्वांनी जाऊयात मॅचच्या दिशेने. एक अचूक टप्प्याचं टायमिंग पाहायला मिळालं. 30 चेंडूमध्ये 29 धावा जरूर करायचे आहेत. पहिला वाईट होता, एक पहिलाच अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. मिलराय चंदन, घिसमेरे नंदन अशी परिस्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी मात्र एक चांगला प्रयत्न जरूर होता, एक चांगला पिचिंग पाहायला मिळाली. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर जे वेग घेतला आणि जे वळण घेतलं तेच वाकाने जोगं होतं, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हॅलो 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 आपण चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. पहिला चेंडू अलटी पलटी बॉलने खाल्ले, सीमारेषा बाहेरची गलटी, मिळतायत 4 धावा. क्या बात आहे. येतोय खणखणीत दणदणीत CPL चौकार. मध्ये आपण पाहतोय 2 आयकॉन खेळाडूंचा समावेश, 2 A गटातले, 2 B गटातले, 2 C गटातले आणि एक अंडर 19चा प्लेअर आपल्याला या ठिकाणी पहिला चेंडू पाहायला मिळाला. एक चांगलं पॉवर पॅक्ट फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षय आणि आकाश आणि अक्षय. आकाश शिरोडकर याला पाहतोय आणि बाजूला खाली कोण आहे? अक्षय म्हात्रे. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. पाहतोय बिनगडी बाद 5 धावा झालेल्या जरूर आहेत. ती चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असताना पहिला चेंडू आणि या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये कव्हरची बांगडी फोडली आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. कव्हर्सची एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू जर
चेंडूने उंची गाठली होती, परंतु दूर गाठण्यात चेंडू असफल झाला. 1 बाउन्स चेंडू रुणाल गायकरच्या हातामध्ये विसावला. तत्पुरे 2 धावा घेतल्या. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जरूर वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. आपण पाहतोय एक 30 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु सामना देखील तेवढाच रंजक होताना पाहायला मिळेल. यामुळे दुमत नाही. एका बाजूला यशांच्या मागे सुयश पाटीलना पाहतोय, समीर म्हात्रे असतील डीप स्कोअर लेगला, एका बाजूला गणेश पवार असतील, एका बाजूला अमृत कोटेकर असतील. पहिला चेंडू क्या बात आहे, फुलटस होता फुलटस. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. क्या बात आहे, होता प्लॉट मध्ये, त्याला पाठवलं सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये. येतोय चौका. या ठिकाणी अक्षरा कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. तत्पूर्वी घेतलेली रुणाल गायकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ओह माय गॉड, या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस समीकरण जरूर पाहायला मिळतं. एकतर धावसंख्या कमी आहे, त्यामध्ये पण मित्रांनो दुष्काळ 13वा महिना अशी परिस्थिती पाहायला मिळते. धावसंख्या जरूर कमी आहे आणि त्यामध्ये झेल सोडले जात आहेत. एक कच्चा क्षेत्ररक्षण ज्याला म्हणू शकतो, एक सनलाईट ज्याला डोळ्यावरती आली, परंतु चेंडू धावसंख्या झाली 12 धावा. या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या मध्ये एकूण 30 चेंडू आणि 29 धावांची धावसंख्या झाली 12. या ठिकाणी येतोय आता चुनावटीचा रवींद्र जडेजा, रुणाल गायकर ज्याच्याकडे क्षमता आहे यशाच्या दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची. मित्रांनो एक डावकऱ्याचा एक लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज पाहतो आपण, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या ठिकाणी रिव्हर्सचं अस्त्र जरूर काढलं होतं, परंतु मित्रांनो एक चांगलं पिचिंग, एक चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. चला स्टेशन मारा करेल तो रुणाल गायकर, समोर जाईल तो आकाश. बघूया चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. हो यावेळी मात्र एक चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय पारस येथील चेंडूवरती. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19 धावा. पहिला षटकार जरूर आला होता, परंतु एक कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, धावसंख्या झाली ती 19 धावा.
या ठिकाणी पाहायला गेलं तर एक चांगलं चेंडू पाहायला मिळालं. चौथा चेंडू रुणालयाचा पॉईंटच्या दिशेने कट केला चेंडू, चेंडू फिरलेला आहे तिथं फिल्डर अमृत कोटेकरनी गचायचा क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय बाउंड्री पार, चौकार डीजे. रॉयल्स हा संघ कदाचित मॅच मध्येच नाही आला आतापर्यंत. रुणाल गायकर पुन्हा एकदा 5वा चेंडू स्वतः वैयक्तिक ओव्हर मध्ये सामोरे जातो अक्षय म्हात्रे. एकच टीम मधले रॉयल सेनाच्या टीम मध्ये खेळणारे हे संघ दोन्ही खेळाडू. निर्धाव चेंडू रुणालयाचा, सुंदर असा चेंडू काहीसा समजला नाही तर अक्षय म्हात्रे आला. उंच दडल चेंडू, चेंडू जातोय आणि सीमा रेषा पार, षटकार. संघ एक लाईनअप करून हस्तांदोलन या ठिकाणी पाहायला मिळेल. चुनावटी टायटन्स अर्थात चंद्रकांत बनकर यांच्या संघाने स्पर्धेमध्ये एक चांगला विजय बिनगडी बाद एक विदाउट लॉस 29 धावा चेस केल्यात. केवळ 2 षटकामध्ये धावसंख्या चेस झाली. अक्षय आणि आकाश यांचं एक चांगलं फलंदाजी पाहायला मिळाली. या संघामध्ये पाहायला गेलं तर नवनीत धुमाळ यांनी प्रभावित करणारी गोलंदाजी केली. त्यानंतर वैभव धामनसकर आले. त्यानंतर अक्षय तुरे या तिघाही गोलंदाजांनी एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी अचूक टप्प्याचं टायमिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर गणेश पवार, सुयश पाटील हे स्वसात माघारी परतले आणि रॉयल मात्र रॉयल कामगिरी करू शकला नाहीये.